तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जो प्रसादासाठी भात मिळतो, पुलिहोरा किंवा साऊथमध्ये कुठल्याही मंदिरात मिळतो, तोच भात आज आपण घरी बनवणार आहोत। याच्यासाठी विशिष्ट मसाला तयार केला जातो अगदी सात्विक पद्धतीने। चला तर पाहूया। 1.5 वाटी मी तांदूळ घेतला आहे, स्वच्छ धुवून ह्याला 3 वाट्या पाणी टाकून याला भात शिजून घ्यायचा आहे। जसं आपण नॉर्मल भात शिजवतो त्या प्रकारे थोडासा मोकळा भात। हे पहा आपला भात तयार आहे। ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हा भात जसा आपण बनवला तर 2 दिवस तरी छान टिकतो, तुम्ही प्रवासातही नेऊ शकता। याच्यासाठी एक विशिष्ट मसाला तयार केला जातो, तर आपण मसाला तयार करून घेऊया। अर्धा चमचा मी मेथी दाणे आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे। ह्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता ह्याला हलकं भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया। 1-1.5 चमचा जिरे घालू आणि छान भाजून घेऊ। जिरे, काळी मिरी आणि मेथी दाणे हे सगळं छान भाजल्यानंतर याला थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। 1-1.5 चमचा आणि त्यात मोहरी, 1 चमचा चना डाळ आणि 1 चमचा मी मूग डाळ वापरली आहे। तुम्ही उडदाची डाळ पण वापरू शकता किंवा मुगाची डाळ असेल तीही वापरू शकता। याला छान फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे शेंगदाणे। हा भात जसा तुम्ही करून ठेवलात त्याच्यापेक्षा सकाळी केलात तर दुपारी किंवा संध्याकाळी अजूनच छान टेस्ट येते। प्रवासात नेलात तरीही 2 दिवस छान टिकतो। 2 चमचे मी काजू टाकलेत, ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता काजू परतल्यानंतर कढीपत्ता छान परतून घ्या। आता हे कढीपत्ता परतल्यानंतर मी लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या लांब कापून टाकल्यात। ह्याला आपण कुठल्याही प्रकारचं तिखट वापरणार नाही आहे। जो मसाला तयार केला ह्यानेच भात बऱ्यापैकी तिखट होतो। मी हिरव्या मिरच्या टाकल्यात, तुम्ही हिरव्या मिरच्या जर वापरायच्या नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। आता जो तयार करून घेतला होता मसाला तो वापरायचा आहे 2 चमचे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाका। हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलावरती, जेणेकरून आपण जेव्हा भात बनवतो तो भरपूर वेळ टिकतो, जसा 2 दिवसही छान टिकतो। त्याच्यामुळे मसाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। आता मी चिंचेचा कोळ घेतला आहे, साधारण 1.5 वाटी आहे। थोडंसं पाणी टाकून घ्या आणि ह्याला छान शिजवून घ्यायचे। चिंचेला 5-1 मिनटं लागतील त्याला छान शिजू द्या, म्हणजे घट्ट होईपर्यंत। हे पहा चिंचेचा कोळ आणि बाकीचे मसाले छान शिजलेत। मसाल्यामध्ये छान स्वाद उतरतो जेव्हा आपण भरपूर वेळ छान शिजवतो। शिजल्यानंतर जो थंड करून भात घेतला होता त्यात हा मसाला टाकून घ्यायचा आणि ह्याला छान मिक्स करायचं। तुम्ही हवं तर कढईमध्ये मिक्स करू शकता आणि थंड करून मस्त भात टेस्ट करा। तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।